शहरातील काँग्रेस पक्षाचे माजी उपाध्यक्ष मोहम्मद खुर्शीद अब्दुल जलील आपल्या पत्नी आणि पुत्रासह येत्या 5 मे रोजी हैदराबाद येथून सौदी अरेबिया या देशात होणाऱ्या हज यात्रेसाठी रवाना होणार आहेत। आज दिनांक 3 मे रोजी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस अब्दुल नबी यांनी आपल्या घरी सपत्नीक सत्कार करत देशात सुख शांती, राष्ट्रीय एकात्मता आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यासाठी विनंती केली। या प्रसंगी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार यांचे प्रतिनिधी सुमित पाटील चव्हाण, तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रतापराव देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास गोडसे, माजी उपाध्यक्ष करीम खान साहब, माजी उपाध्यक्ष शंकर राठी, माजी संचालक मोहम्मद युसुफ सेठ बागवान, प्राध्यापक संदीप देशमुख, मदीना मस्जिद कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद युसुफ अब्दुल रहमान, उद्योजक शिवानंद देवके, काँग्रेसचे जिल्हा सचिव गिरीश कोतावार, युनुस मेडिकल हाजी अब्दुल रशीद मुल्तानी, इकबाल कुरेशी, डेक्कन सवेराचे ॲडव्होकेट मोहम्मद रईस, काँग्रेस पक्षाचे शहर सचिव अतिक अहमद, अब्दुल रझाक, युवा काँग्रेसचे शहर सचिव आकाश सोनटक्के, संजय बोकेपूर, मोईन भाई अब्बासी, सलीम भाई, मोहम्मद मुफीद, मोहम्मद मुदसीर सहित आदींची उपस्थिती होती। मुस्लिम धर्मियातील हज हे पवित्र असे विधी असून किमान आयुष्यातून एकदा तरी हज यात्रेसाठी मुस्लिम समाजातील अनुयायी आपल्या ऐपतीनुसार जात असतात। इस्लामाच्या शिकवणीतून एक असा सिद्धांत असल्याची माहिती मिळते। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।